तर मंडळी आज माझ्याबरोबर असो स्कॅम होत असं मला वाटला नव्हता. तर ब्लॉग पूर्ण बघा तर तुमका कळतला नक्की काय झालं. तर देवक काळजी मंडळी नु कशात बरसत ना बरसत थंडी खूप लागा होती. तर मी रोजच्या म्हणजे गेले कॉलेजात आणि मी या कॉलेज सुटल्यावर लगेच बाहेर पडले आणि मी गेले स्टँडात आणि वाजलेले बघा बरोबर 12-10 एस टीचो टाईम झालेलो. आमका अंगल्यानी एस टी लागली म्हणून कवटी एस टी म्हणून आम्ही मग केवटी एस टीत चढलो. आणि नंतर कोण कोण सांगू लागले दुसरी एस टी. त्याच्यामुळे काय झालो पचको शेवटी उतरायचा लागला. ही बघा ही ती एस टी बघा झकमारीत उतरायचा लागला खाली. नंतर मग फायनली आमची 1 वाजता एस टी लागली आणि म्हटलं पेप्सी घेऊया, गरम खूपच जाव होता. तर मी आणि मित्रांनी घेतलो पेप्सी. नंतर मी घराकडे येलं आणि नंतर अचानक माझ्या भयानक पप्पाने आले चला जाऊया लाईटिंग करूच्या. तर आता मी चाललो आहे पाटाक म्हणजे पाट पडवळे त्यासाठी. तर पप्पाने गाडी घेतलेली आणि मी बसलेली पाठी मला पाठसून यांच्याकडे. तर म्हणजे मंडळी आता आम्ही श्रीदेवी माऊली मंदिर पाठ येते. तर या मंदिरात उद्या कार्यक्रम आहे आणि म्हटलं लाईटिंग करूची होती. तर आम्ही लाईटिंग करू गेलो आणि डायरेक्टच कामाक लागलो. बघा ही आता रस्त्यावरची तर देवीच्या पाया पडलं आणि सनसेट बघा किती सुंदर झालं. ते बघा ही पूर्ण लाईटिंग करूची होती. म्हटलं मी करून टाकते. तर तोरणं घेतले मी आणि म्हटलं आम्ही लावून टाकलं आणि थोडं काम झालेलं आमचं अजूनही खूप होता. ते बघा मी लावले आतमधले लाईटिंग बघा किती सुंदर. कमेंटमध्ये माझं काम कसं वाटलं तुमका नक्की सांगा. आणि नंतर मग वाईट थोडा लावला आणि वाजलेले 9:30 म्हटलं जेव जाऊया. ते बघा आपली पल्लू तर पल्लू चालू केलं आहे आणि नंतर फायनली आम्ही जेवण बघा एवढा काम झालेला. त्यानंतर अजूनही खूप काम होतं. ते म्हटलं आम्ही लागलो सगळे कामाक. तर मंडळी फायनली वाजले बघा किती 11:45. तर काम झालेलं पण अजूनही थोडंसं काम होता. तर हा बघा पूर्ण आम्ही लाईटिंग केली कळसर वगैरे अजूनही काम असा. तर मंडळी मग रिफ्रेशमेंटसाठी जराशी चाय घेतलं. थंडी खूप लागा होती तर चाय पिली आणि आमचं काम झालेलं. आता बघा तुम्ही तर मंडळी सगळ्याकडे सर वाढले आमका 1:30. मग गाडी घेतली आणि सरसरून आम्ही घराच्या दिशेने